चला, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. नमस्कार सर्व भावी शिक्षक बंधू आणि भगिनींना. तर मिशन CAIT 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. यामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आजच्या बॅचमध्ये 27/3/2025 मध्ये फक्त आपण लाईव्ह क्लासच्या विद्यार्थ्यांना ही लिंक आजची पाठवलेली आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल की 100ला काहीतरी मोजके विद्यार्थी बाकी आहेत. मला वाटतं 70+ काहीतरी आकडा झाला असेल आता. असो, तरी आज संध्याकाळी आणि उद्याच्याला काही तुमचे मित्रमैत्रिणी राहिले असतील तर त्यांना प्रवेश देऊया 999 मध्ये. 100 झाल्याच्या नंतर मात्र आपली कॅपॅसिटी पूर्ण होते ही 100ची. नंतर आपण प्रवेश पहिल्या बॅच मध्ये तरी देऊ शकत नाही. दुसरी बॅच कधी चालू होणार आहे ते आपल्याला पण माहित नसतं. नंतर ते नियोजन सगळ्या स्टाफने मिळून ठरवायचं. लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर्स आणि ह्याची सुरुवात तुम्हाला करायची टेस्ट छोट्या 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 10 मार्क 23 मार्काच्या. तर घटक वाईज टेस्ट मराठीच्या, गणिताच्या, मानसशास्त्र, तसेच बुद्धिमत्ता आणि गणित याच्या खूप साऱ्या टेस्ट स्कॉलरशिपच्या बेसवर तयार करण्यात आलेल्या ज्या फ्री फॉर ऑल असतात त्या आहेत. खूप सारे छोटे छोटे व्हिडिओ महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दिलेले ते पण व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला आता पाहायला सुरुवात करायची. तुमच्या लक्षात येईल की अजून एक दिवसानंतर आपल्या ग्रुपवर खूप सारं मटेरियल सर पाठवत असतात. त्यातलं जे जे म्हणून तुम्हाला करता येईल ते ते सर्व करायचा प्रयत्न करायचा. किमान दररोज आजपासनं म्हणजे उद्यापासून 6 तास अभ्यास करायचा. असं 75 दिवस जास्तीत जास्त भेटणार आहेत. कमीत कमी 60 दिवस तुम्हाला अभ्यास करायला भेटणार आहेत. कारण परीक्षेचा कालावधी मे आणि जून असा दिलाय. मेच्या शेवटला जर चालू झाली तर जूनच्या पहिल्या आठवड्यात संपणार. असं, चला आजचा क्लास आपण चालू करूया. सुभाष चंद्रशिव सरांकडे जाऊया. सुभाष चंद्रशिव सर, आपल्याकडं मी क्लास हँडओव्हर करतो तुम्हाला. मी स्पॉटलाइट केलेला आहे. स्क्रीन व्यवस्थित आता दिसत आहे. सुभाष चंद्रशिव सर, बिलकुल कंटिन्यू. हा, येस सर, राम सर. यस, करा कंटिन्यू. आज आपण काल 3 दिवस जवळपास एक 50 एक उदाहरण, माझा एक जाणीवपूर्वक विचार असतो की बुद्धिमत्तेमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतो, जास्तीत जास्त उदाहरण सोडवतो, तेवढे आपल्याला उदाहरण परीक्षेमध्ये सोडवायला सोपे जाते. तुम्हाला एक लक्षात आलं असेल, मागच्या 3 दिवसामध्ये प्रत्येक उदाहरण सोडवताना तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागतो. एक अँगल लक्षात नाही नाही घेत. तुम्हाला कमीत कमी 4, 5, 6, 7 पद्धतीने विचार करावा लागतो. कधी वर्ग असतो, कधी वर्गमूळ घ्यावं लागतं, कधी तिन्ही सभोवतालच्या संख्येची बेरीज करावी लागते, कधी गुणाकार करावा लागतो, गुणाकार आणि बेरजेचा वजाबाकी करावं लागते. अशा सर्व बाजूनी या कालचे आपण जी काही 3 दिवस आपण उदाहरण पाहिले बुद्धिमत्तेचे, गाळलेली संख्या शोधून काढा, हे आपले गणित होते. जवळपास आपण एक 50 एक उदाहरण 3 दिवसात सोडवलेत. माझा एक जाणीवपूर्वक ह्याच्याबद्दल विचार आहे. मी जर बोर्डावर सोडवत बसलो असतो हे उदाहरण, तर मला ह्याला खूप वेळ गेला असता. दररोज आपले 7-8 उदाहरण झाले असते. फार तर 7-21 25 उदाहरण झाले असते. परंतु मी पेपरवर सोडवत असल्यामुळे आणि पेपरवर अगोदरच सोडून घेतलेल्यामुळं मला ही जास्तीत जास्त उदाहरण सोडून घेणं शक्य झालेलं आहे. आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक टॉपिकवर आपण भरपूर उदाहरणं सोडू आणि प्रत्येकाला समजल या पद्धतीने आपण उदाहरण घ्यायचा आपण प्रयत्न करू. आज आपण नवा चॅप्टर सुरू केलेला आहे, घन किंवा फासा. घन किंवा फासा म्हणजे काय, तर जो आपण सापशिडीमध्ये खेळतो फासा, तो आपण त्याच्यामध्ये त्याला पृष्ठभाग असतात, सर्वांनाच माहिती आहे. जी जी काही सापशिडीमध्ये 6 पृष्ठभाग असलेला घन असतो आणि सर्व बाजूनी हा सारखा असतो. आता 6 पृष्ठभाग म्हणजे काय, एका पृष्ठभागावर 1 अंक असतो, दुसऱ्या त्या शेजारच्या ह्याच्यावर 2 असतो, बाजूच्या ह्याच्यावर 3 असतो, त्याच्या बाजूच्या ह्याच्यावर 4 असतो, बाजूला 5 असतो आणि 6. 6
अंक 6 पृष्ठभागावर आपल्याला लिहिता येतात. त्याला म्हणायचं घन किंवा फासा. तर हे उदाहरण सोडवताना आपल्याला, मी आता ही जाणीवपूर्वक काय सोडवायला घेतला घन किंवा फासा हा टॉपिक, तर मी मागच्या वर्षीच्या आणि त्याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका जवळपास 3-4 वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका चेक करत होतो. ह्याच्यावर जवळपास प्रत्येक वर्षी एक उदाहरण विचारलेलं आहे. प्रत्येक विषय विचारलेलं आहे प्रत्येक वर्षी. त्यामुळं आपण हे उदाहरण घेणार आहोत. तर सर्वांनी आज आपण जाणीवपूर्वक थोडं प्रत्येकाला विचारायची अडचण आलं तर प्रत्येकाला संधी देणार आहोत विचारायची वगैरे काय अडचण असेल तर. आता ठीक आहे आपण हा तर सुहास सर, एक मिनिट. जर कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही तुमचा हँड रेज करायचा किंवा डाऊट असं शब्द DOUBT असं टाकायचं चॅट बॉक्स मध्ये. तुमचं माईक चालू करून दिलं जाईल, तुम्हाला सविस्तर बोलता येईल सरांशी. तर जर डाऊट असेल, एखादे समजलं नसेल तर बोलता येईल. शक्यतो असं आम्ही म्हणत असतो की आपले व्हिडिओ ऑन करून बसा, कारण की खरंच तुम्ही अभ्यासाला बसलाय का हे आमच्या पण लक्षात येतं. एखाद्याचा जेन्युअन प्रॉब्लेम असेल तर तुमचे व्हिडिओ ऑफ असले तरी अडचण नाही. पण तुम्ही स्वयंपाक करत असला तरीही चालू राहिला तरीही काही अडचण नाही. त्यामुळे तेवढे एक लक्षात ठेवा. आणि अभ्यासाला वही पुस्तक घेऊनच बसावं लागतं, ही सराव आहे. तो असं continue. येस सर. तर आज आपण घन या धड्यावर ही घेणार आहोत. तर ही घन किंवा फाशावाले उदाहरण सोडवताना एक लक्ष ठेवायचं, प्रश्न एक असा विचारला जातो की आता इथं एक डॉट आहे, तर ह्याच्या शेजारी किती ठिपके असू शकतात, किंवा ह्याच्या विरुद्ध किती ठिपके असू शकतात. हा, किती ठिपके असू शकतात शेजारी किंवा विरुद्ध बाजूला. म्हणजे समजा आता आता हे हा पृष्ठभाग आहे. ओके, इथं तुम्हाला तुमच्या समोर 3 फिगर दिलेले आहेत, 3 आकृत्या दिलेल्या आहेत फाशाच्या. आता हा 5 आहे, तर 5च्या विरुद्ध बाजूचा पृष्ठभागावर म्हणजे खाली कोणता अंक असू शकतो, किंवा 5च्या बाजूला कोणते अंक असू शकतात, असा प्रश्न विचारू शकतात. तर हे वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला सोडवायचे. आपण कशा पद्धतीने सोडवता येईल एक आपण सोडून बघूयात. आता ही उदाहरण सोडवताना पहिली स्टेप काय करायची, आता इथं पहा, इथं 1 आहे, त्याच्या बाजूच्या पृष्ठभागावर 3 आहेत, त्याच्या बाजूच्या पृष्ठभागावर 5 ठिपके आहेत. सेम इकडं बघा, इथं 5 ठिपके आहेत, 5 ठिपक्याच्या बाजूला 2 ठिपके आहेत, आणि 5 ठिपक्याच्या बाजूला 4 ठिपके आहेत. आता ही याचा विचार करू नका, ही माझ्याकडून जास्तीचा आकृती काढण्यात आलेली आहे. आता प्रश्न काय विचारलेला आहे, जर तळाच्या पृष्ठभागावर 5 टिंबे असतील, 5 टिंबे असतील, तर वरच्या पृष्ठभागावर किती टिंबे असतील. आता एक सिंपल एक काम करू आपण पटकनी. इथे 1 टिंब आहे, एक टिंब आहे. 1च्या बाजूला किती टिंब आहेत इथं, 5. 1च्या बाजूला इथं किती टिंब आहेत, 3. ओके, म्हणजे 1च्या बाजूला 5 आणि 3 टिंब असलेले आहेत. आता एक काम करू आपण, 5च्या इथं 5 टिंब आहेत, 5 टिंबाच्या बाजूला 2 आणि 5 टिंबाच्या बाजूला 4 आहेत. आता 5च्या
5 टिंबाच्या वरच्या पृष्ठभागात जर तळाच्या पृष्ठभागावर 5 टिंब असतील म्हणजे हा पृष्ठभाग आहे ना, हा जर खाली असत तर त्याच्या विरुद्ध बाजूला काय असत? 5 टिंबाच्या विरुद्ध बाजूला. आता 5 टिंबाच्या विरुद्ध बाजूला नाही, 5 टिंबाच्या शेजारी इथं तुम्हाला 2 दिसतील, नंतर 4 दिसतील, नंतर काही इथं 5 पृष्ठभाग 5 टिंब आहेत बघा. 5च्या बाजूला काय? 1 आहे आणि 5च्या पृष्ठभागाला बाजूला 3 आहेत. म्हणजे बघा, नीट बघून घ्या. 5 पृष्ठभाग इथं आहेत, 5च्या बाजूला 2 टिंब आहेत, आता 2 टिंब. 5च्या बाजूला 4 टिंब आहेत, आता 4 टिंब. इथं सुद्धा 5 टिंब आहेत बघा. 5च्या बाजूला 1 टिंब आहे आणि 5च्या बाजूला 3 टिंब आहेत. आता राहिला कोणता अंक? 1, 2, 3, 4, 5. उरला अंक कोणता? 6. म्हणजे 5च्या विरुद्ध बाजूला, 5च्या विरुद्ध बाजूला 6 असेल. बघा, लक्षात आलं का? तुम्हाला अजून उदाहरण लक्षात आल्यावर अजून मी डबल एक उदाहरण सांगतो, डबल एकदा. बघा, तळाच्या पृष्ठभागावर 5 टिंब असतील तर वरच्या पृष्ठभागावर म्हणजे तळाच्या पृष्ठभागावर 5 म्हणले तर 5 टिंबाच्या विरुद्ध बाजूला कोणता असेल अंक बघायचा. आता एक काम करायचं, विरुद्ध बाजूला कोणत्या टिंब आहेत हे शोधण्यासाठी 5च्या शेजारचे अगोदर काढून घ्यायचे. शेजारचे काढले की उरलेला बरोबर विरुद्ध पृष्ठभागावर येत असतो. मग 5च्या शेजारी कोणते आहेत? का 5च्या शेजारी 2 टिंब आहेत, 5च्या शेजारी 4 टिंब आहेत, 2, 4. का इथं सुद्धा 5 आहे बघा. 5च्या शेजारी 1 आहे आणि 5च्या शेजारी 3 आहे. मग एवढं सगळं केल्यानंतर उरला कोणता अंक 5च्या शिवाय? आता 6 उरला. म्हणजे पर्याय नंबर 2 उत्तर आहे 6. मला वाटतं हे समजलं असेल. अजून अजून काही समज नसेल तर आपण ह्याच्यामध्ये 100% क्लिअर होण्याची शक्यता आहे तुमचं. बघा, आकृती 2, ही आकृती 2 आहे. आकृती 2 च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असतो? आता ही 4 आहे वरचा पृष्ठभाग, 4च्या तळाच्या म्हणजे 4च्या विरुद्ध बघायचं आपल्याला. तळ हा वरचा पृष्ठभाग 4, त्याचा खालचा तळ आपल्याला शोधायचा. सोपं आहे, काय अवघड नाही. एकदा तुम्हाला थोडं समजलं की एवढ्या स्पीडनं तुम्ही उदाहरण सोडवणार आहेत, तुम्हाला कल्पना नाहीये. बघा आता, आता 4, 4च्या वर खालच्या तळाच्या ह्याच्यावर बघायचं हा. 4चा तळ, 4च्या बाजूला कोणकोणती शेजारी ही बघून घेऊ अगोदर हा. 4च्या शेजारचे बघू, 4च्या विरुद्धचा आपोआप आपल्याला निघतो. आता 4, 4च्या शेजारी 3 आहे, 4च्या शेजारी 6 आहे, तर काहीतरी 4 आहे, 4च्या शेजारी 5 आहे आणि 4च्या शेजारी 1 आहे. मग आता विरुद्ध कोणता आहे? 4च्या विरुद्ध कोणता राहिला रे? का 1 आहे. 2 आहे का इथं? नाहीये, म्हणजे 2 हा विरुद्ध बाजूला. समजलं का रे? मला आता यस म्हणून सांगा, किंवा समजलं नसेल तर नो म्हणून सांगा. यस असेल तर राहू द्या, नको काही म्हणू नका. पण नो असेल तर मला सांगा. नो असेल तर सांगा, नाही तर मला थोडं डबल एकदा समजून सांगता येईल. ओके, यस सांगायले, जवळपास सगळेजण यस सांगायला लागलेत. सर्वजण यस सांगायला लागलेत. नो असेल तर मला सांगा रे. ओके, मग पुढे जाऊ का? ओके, पुढेच जातो. बघा आता,
4च्या इथं बघा, 4च्या विरुद्ध कोणता झालाय? 2. ठीक आहे. 5 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही? म्हणजे अंक शेजारी नसेल म्हणजे काय? विरुद्ध बाजूला अंक शोधायचा आपल्याला. ह्याचा अर्थ काय या वाक्याचा? 5 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही. शेजारी बघायचं नाही, आपल्याला विरुद्ध बघायचं आहे. ठीक आहे. आता 5च्या विरुद्ध बाजू आपण बघू. 5च्या शेजारचे बघू अगोदर. 5च्या शेजारचे अंक. आता 5च्या शेजारी बघा, तिथं 5 आहे बघा. 5च्या शेजारी 2 आहे, 5च्या शेजारी 6 आहे, 5च्या शेजारी 4 आहे आणि 5च्या शेजारी 1 आहे. मला सांगा आता राहिला कोणता अंक? 5च्या शेजारी नाही, म्हणजे तो उरलेला काय? विरुद्ध बाजूला. राईट, 3. ओके, मला वाटतं सर्वांना समजलेलं आहे. मला पुढे जायला परवानगी द्या. नो असेल तर सांगा आताच. बिनधास्त नो असेल तर सांगा. कुणी असं लाजू नका. मी डबल एकदा नो सांगतो, कारण की आज आपण हा नवा चॅप्टर सुरू करायला लागलो. मला आज स्लो घ्यायचंय, थोडं स्लो. उद्या आणि परवा दिवशी मी फास्ट घेणार, फास्ट. ओके, कुणीच नो म्हणत नाहीये. नो असेल तर प्लीज मला सांगा, नाहीतर मला पुढचा मी ही घेत आहे. ठीक आहे, पुढचं उदाहरण घेतो मी. नाही, ओके, सचिनला नाही समजलंय असं सांगत आहे. डबल एकदा सांगतो. सचिन राव, आता ऐका. 5 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार आहे? कोणता अंक? शेजारी नको म्हणलेत. आता बघा, 5च्या शेजारचे अंक आपण अगोदर लिहू. ठीक आहे, 5च्या शेजारचे अंक. आता 5च्या शेजारचे कोणते आहेत? 2 आणि 6 लिहिले मी. 5च्या शेजारचे 2 आणि 6 लिहिले. ओके, एवढं समजलं. शेजारी 2 आणि 6 आहे. बघा, 5च्या शेजारी अजून काय आहे रे? 4 आणि 1 आहे. बघा, 4 आणि 1. ओके, मग आता एवढे अंक शेजारी आहेत. मग आता उरला कोणता अंक? 3 उरला. सिंपल आहे. आपण 5च्या शेजारचे अंक लिहिले, मग उरला अंक कोणता? 3. ओके, मला वाटतं सचिनराव समजलं का आता? शेजारचे अंक अगोदर लिहिले आपण आणि नंतर उरलेला अंक विरुद्ध बाजूला. सचिनजी, ओके ओके, अजून कुणाला तरी समजलं नसेल. बर, ठीक आहे, मी पुढे जातो आता. घनाकृतीमध्ये 6 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल? आता विरुद्ध बाजूला बघायचं आपल्याला, तर 6च्या शेजारच्या अगोदर काढायचे. 6च्या शेजारी 1 आणि 2 आहे. 6च्या शेजारी 5 आणि 4 आहेत. आता मला सांगा, 6च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे? सचिनराव सांगा. सचिनजी, वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. राईट, 3. ओके, चला. आणि मी जर नाव घेऊन विचारत असेल तर काही अडचण नाही बरं का, कारण की मला आणि समजलं नाही तर सर्वांना समजलं नाही. हे पुन्हा समजलं नसेल तर प्लीज मला सांगा. आज मला थोडं स्लो घ्यायचंय. नवा चॅप्टर आहे, नवा टॉपिक आहे.
ठीक आहे, मी पुढे जातो. चला, मी तुम्हाला सोडवण्यासाठी सांगत आहे. तुम्हाला अर्धा मिनिट वेळ देतो. अर्धा मिनिट नाही, एक ठीक आहे, 20 सेकंद. यस, जवळपास 7-8 विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे. 9व्या विद्यार्थ्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. यस, प्रत्येकाने मला उत्तर द्यायचं आहे. ओके, व्हेरी गुड. प्रत्येकाचं योग्य उत्तर आलेलं आहे. यस, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. यस, 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 यस. शबास. मला वाटतं मी समजून सांगायची गरज नाही. कुणा समज नसतं प्लीज नो म्हणून सांगा बरं. मग मी आहे ना, कुणा समज नसतं मग, नाहीतर मी पुढे जाऊ का? कारण की भरपूर उदाहरण आहे, आज सोपं आहे. ह्याचं उत्तर 2 आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. कुणाचं नो आहे का? नो असेल तर मला सांगा प्लीज. हो, घेतो घेतो. होमवर्कची कालची घेतो मी. हं? घेतो घेतो. बरं, मी पुढे जाऊ का मग? परवानगी आहे. मी काय समजून सांगितलं नाही हे, हा. मी समजून सांगितलं नाही, तुम्हाला जवळपास सगळ्यांना आलंय. ओके. चला, राईट. कांचन खेडकर, राईट. यस. यस. स्नेहल धुमाळ, यस. सचिन, राईट, करेक्ट. 1+CPH 2613. यस, करेक्ट आन्सर. सोडवा. सांगू का? सांगायचं आहे का? उत्तर आलं नसेल तर नो म्हणून टाका बरं. नाही तर मग मला पुढे जावं लागेल. चला, पुढचं देतो. अक्षय बोरुडे. अक्षय बोरुडे, मी सांगतो 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 सांगतो. अक्षयजी, इकडे बघा. 4 अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल? 4च्या विरुद्ध. बघा, आता इथं 4. 4च्या विरुद्ध बाजूला बघायचं ना, 4च्या अगोदर शेजारचे बघू अगोदर, हा. शेजारचे. 4च्या शेजारी 6 आणि 1 आहे. 4च्या शेजारी 6 आणि 1, कॉमा. आता 4च्या बाजूला 1 तर घेतलेलाच आहे. 2. आता आता 4चे इथं दिलेले आहेत. अजून आहे का रे काही? नाहीये. मग आता राहिले कोणते अंक रे? 3 1 राहिला आणि 4 1 राहिला. नाही नाही, 4 3 आणि 5 राहिले बघा. हम्म. आता 3 आणि 5 राहिलेत.
मग आता इथं 3 आणि 5 बद्दल कन्फ्युजन आहे ना. मग एक काम करू आपण, 6 आकडा घेऊ. 6च्या शेजारी कोणकोणते आकडे आहेत? 5 आणि 3, 6च्या बाजूला 1 आणि 4. आता मला सांगा, 6च्या विरुद्ध बाजूला कोणता? ही शेजारचे आकडे आहेत. 6च्या विरुद्ध बाजूला 2 आहे. हम्म, ठीक आहे. आता कन्फ्युजन काय? 5 आणि 3 मध्ये आपल्याला, 5 आणि 3 मध्ये कन्फ्युजन आहे. 4च्या विरुद्ध बाजूला 5 असेल किंवा 3 असेल. अं, ओके. 3च्या विरुद्ध बाजूला बघू आता. 3च्या बाजूला 5 आणि 5 आहे, 3 आहे. म्हणजे 3 किंवा 5 मध्ये आहे. कन्फ्युजन आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. 5 किंवा 3 असू शकते 4च्या विरुद्ध. कन्फ्युजन क्वेश्चन आहे. कन्फ्युजन क्वेश्चन आहे. हा, कन्फ्युजन क्वेश्चन आहे, राईट. खालची आकृती बघा. आन्सर 5 किंवा 3 असं. मला ह्याच्यात 3ची गॅरंटी जास्त वाटते. 3ची. 3ची गॅरंटी जास्त वाटते मला या आन्सर मध्ये. पुढचं सोडवा. काय म्हणलात? कोण काहीतरी म्हणलंय सांगितलं. थोडा ट्रिकी ट्रिकी क्वेश्चन आहे, ट्रिकी. काय प्रश्न तिसराचा का? मला कळा नाही प्रश्न काय म्हणायला लागलेत. अक्षय, अक्षयचा आवाज ही करा बरं, राम सर. कर अक्षयला, बरोबर का? हा, अक्षयला आवाज द्या बरं. ते बोर्ड चालू करतो माईक. हा, बोला सर. हॅलो हॅलो. हा सर, सर सर बोला. ते उत्तर 3च का? 5 का नाही असं होते मग. हा, नाही नाही, मला ह्याच्यात 3 जास्त गॅरंटी वाटते. पण 5 आणि 3 मध्ये कन्फ्युजन आहे. पाच आणि 3 मध्ये कन्फ्युजन आहे, पण मला 3 वाटायला लागले, असं म्हणतोय मी तुम्हाला. कन्फ्युजन प्रश्न आहे, पण तो त्याच्याबद्दल वाद होऊ शकतो. हॅलो. हा बोला सर. हा, ते उत्तर 3च का 5 का नाही असं म्हणतो. नाही, मी काय म्हणायला लागलोय, 5 आणि 3 मध्ये कन्फ्युजन आहे. उत्तर कोणतं आहे नक्की सांगता येत नाही.
सुहास सर, अशा वेळेस हा काय होतं, आठवी स्कॉलरशिपच्या वेळेस दोन प्रश्नांची उत्तर असतात कधी कधी. एक म्हणजे ते 5 पण हो असू शकतं उत्तर आणि 3 पण. तिसरी हो गोष्ट अशी हो आहे की अशा जर असं होत असेल तर प्रश्न बाद होतो परीक्षेमध्ये. कारण की बरोबर आता आहे. मी ज्या ज्या वेळेस हे पाहिलं एमपीएससी ला पण आमच्याकडं अशी जर प्रश्नांची दोन उत्तर बरोबर यायला लागली तर तो प्रश्न हो बाद करावा लागतो आयोगाला पण. येस आणि येस शालेय परीक्षेमध्ये पण 5वी 8वी स्कॉलरशिप असेल नवोदय असेल, दोन उत्तर बरोबर यायला लागली की एक तर दोन्ही याला बरोबर करावं लागतं, किंवा आठवीत हो तर काही प्रश्न असे असतात की एका प्रश्नाची दोन बरोबर उत्तर सांगा, असं आठवीच्या स्कॉलरशिपच्या गाईडलाईन मध्ये दिलेलं आहे. की दोन हो प्रश्नांची म्हणजे एका प्रश्नाची दोन उत्तर बरोबर आहेत, ते दोन तुम्ही क्लिक करा. असं पण होऊ शकतं बरोबर की ह्या की दोन उत्तर क्लिक करा असं म्हटलं तर तुम्हाला 5 आणि 3 या दोन्हीला राईट करावं लागेल. बरोबर आहे. किंवा बऱ्याच त्याच्यावर वेळा अजून अभ्यास करता येईल. जेव्हा जेव्हा आन्सर शीट दिली जाते ना बऱ्याच वेळा, तर त्या आन्सर शीट मध्ये दोन ऑप्शन दिले जातात. दोन ऑप्शन पैकी कोणतेही सोडवलं असेल तर तुम्हाला मार्क दिला जातो. हा चला, हे पहा, हे पहा. ओके, तर आपण सोडून बघू, आपण हे सोडून बघूत. ओके, पीच्या बाजूला एन आणि एल आहेत. एम एलच्या बाजूला एम आणि क्यू आहे. नंतर क्यूच्या बाजूला, सॉरी, क्यूच्या बाजूला एम आणि एम आले, एम आणि एल आहे. एमच्या बाजूला एल क्यू ओ आहे. आता ह्याच्यात राहिला प्रश्न कोणता? पी असल किंवा एन असल किंवा क्यू असल किंवा एल तर नाही, एल तर शेजारीच आहे. हम्म? नंतर एमच्या बाजूला एल आहेच आहे, एल आहे. हा क्यू सुद्धा आहे. बघा, क्वेश्चनच्या एमच्या बाजूला क्यू बी दिलेला आहे इथं. आता राहिले पी आणि एन राहिले. आता पी आणि एन म्हणून आपल्याला शोधून काढायचं आहे. कोणते असण्याची शक्यता आहे? एन असेल, एन असेल का? यस, इथं बी कन्फ्युजन आहे. इथं सुद्धा कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन आहे. इथं एन असण्याची शक्यता आहे, पण नो.
एन किंवा पी? एन किंवा पी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नाही नाही, इथं लक्षात घ्या, बऱ्याच वेळा काही क्वेश्चन हे कन्फ्युजन मध्ये आहेत. 2 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असत? आता 2च्या शेजारी एक आहे, विरुद्ध एक तर नसणारच आहे ना. बघा, 2 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल? विरुद्ध बाजूला 1 नसल, 5 नसल, 2च्या बाजूला 4 आणि 6 नसल. आलं लक्षात? बघा, 2च्या बाजूला काय काय बघा, 2च्या बाजूला 5 आणि 1 आहे. नंतर 2च्या बाजूला 6 आणि 4 आहे. मग आता राहिला कोणता अंक? राहिला कोणता अंक राहिलाय? 3 राहिला. चला आता पुढचं सोडवा. 5 अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असेल? ओके, मला वाटतं जवळपास सगळ्यांना आलंय. जर आलं नसल तर मला सांगा. 5 अंक, आता 5 अंकाचा आपण विचार करू. 5, 5च्या शेजारची बघा, 1 आणि 2, आणि 5च्या शेजारी 3 आणि 6. आता उरलं कोणता? 4. ओके, हे जर 3 आहे उत्तर. समजलं का सर्वांना? कुणाला समज नसेल तर आताच सांगा मला. एक मिनिट हा. एक मिनिट. एक मिनिट हा. चलो. राम सर,
हा सर. काय नाही, बोला सर. मला वाटलं होतं उदाहरण आपले एवढे पुरेसे होतील. बर. ठीक आहे, थांबा थांबा, आपण अजून एक उदाहरण घेऊ. हो, एवढं एक उदाहरण घ्या अगोदर, नंतर मी कंटिन्यू करेल. विद्यार्थ्यांचे काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील, अभ्यासाच्या संदर्भात काही प्रश्न असतील, त्यांना संवाद साधायचं काही बोलायचं, त्या संदर्भात आपण हे करणार आहे. शिकवायला तर एकदा सुरुवात झाली की नंतर आपण थांबणार नाही. त्यापूर्वी, सुरुवात करण्यापूर्वी अभ्यास विषय काय, सुरुवात कुठून करावी, इथपासूनचे काही प्रश्न, काही डायलॉग ठीक आहे. एवढा प्रश्न घ्या तुम्ही, झाला की मला सांग. बघा, एक मिनिट हा. आलंय का सगळ्यांना? येतंय का सगळ्यांना? राम सर, आवाज चालू आहे ना माझा? यस. हॅलो. यस. यस, चालू आहे आवाज, आवाज चालू आहे. ओके. उत्तर कुणी देत नाहीये. उत्तर अजून नाही आलं. बघा, एकच्या बाजूला 3 आणि 2 आहेत, नंतर एकच्या बाजूला 5 आहे, 3 तर आहेच. नंतर नंतर आता इथं 3 बघू आपण. ते 3, 3च्या बाजूला 2 आहे, 3च्या बाजूला 1 आहे. तर बॅटरी माझी डाऊन व्हायला लागली मोबाईलची. ओके ओके ओके, काय हरकत नाही. एवढं हे घ्या नंतर लगेच चालू करू. हो, 3च्या बाजूला 1 2 आहेत, नंतर 3च्या बाजूला 5, 1 तर आहेच. 5च्या बाजूला, सॉरी, 3च्या बाजूला 5 आणि 6 बी आहे. म्हणजे 3च्या विरुद्ध बाजूला राहिले 3, सॉरी 4 आहे. नंतर 5, 5च्या बाजूला 1 3, नंतर इथं 6 आहे, नंतर इथं 4 आहे. म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूला काय झालं? 2. म्हणजे 1च्या विरुद्ध 4 कटलेला आहे, 1च्या विरुद्ध 2 कटलेला आहे, 3च्या विरुद्ध 4, 5च्या विरुद्ध 4 2 आहे. आता राहिला कोणता रे विरुद्धच्या? कोणता राहिला? एकच्या विरुद्ध काय राहिले? 6 राहिले. बरोबर आहे. 3च्या विरुद्ध 4 आहे, 5च्या विरुद्ध, उरलेला कोणता अंक आहे?
6. योग्य उत्तर काय? 6. समजलं का सगळ्यांना कसं काढलं आपण? मला आता ह्या प्रश्नाला कुणी उत्तर देत नाहीये. पॉज झाली राम सर. स्क्रीन. हा, तुमची स्क्रीन पॉज झालेली आहे. काय झाली? पॉज पॉज झालेली, पॉज स्क्रीन तुमची. माझी स्क्रीन पॉज झाली का? यस सर, यस यस. आता काही दिसत नाही. ओके. काही हरकत नाही. सरांचा जो तास आहे उद्याच्याला सर कंटिन्यू करतील. सुहास चंदन शिव सर, मी एक क्लास माझ्याकडे हँडओव्हर करून घेतो. क्लास दुसरा लगेच चालू करूया. त्यापूर्वी हे रेकॉर्डिंग थांबवूया आणि दुसऱ्या तासाचं रेकॉर्डिंग चालू करू.